हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागच्या गळ्याची शिलाई करणार आहोत, म्हणजेच गोल गळा परफेक्ट कसा कटिंग करायचा, आकार कसा द्यायचा, टक्स कसा द्यायचा पाठीमागच्या भागाला, हे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे समजेल। अगदी सविस्तरपणे सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइज अस्तर कटोरी ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची हे बघितलेलं आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13, तर त्यात मी 1 इंच घेतलेला आहे 14, शोल्डर घेतलेला आहे ते मी 5.5 इंच, मुंडा देखील घेतलेला आहे 5.5 इंच, आणि हा 34 साइजचा ब्लाउज आहे तर 34चा चौथा भाग करून घेतलेला आहे 8.5, आणि त्यात 2 इंच ॲड केलेले आहेत 9.5 आणि 10.5। तर या 10.5 मधून अर्धा इंच कमी केलेला आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे। तर बंद साईडने 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाउजचा खोलगळा टाकायचा आहे। तर या ब्लाउजचा खोलगळा आहे 10 इंच, तर 10 इंचाला मार्किंग करायची आहे आणि परत एकदा 2.5 इंचाला मार्किंग करून हा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे। आणि तिथून पुढे परत अर्धा इंचाला मार्किंग करून काटकोनातून पाऊण इंचाला मार्किंग करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता परफेक्ट डीप गळा आपला तयार झालेला आहे गोल आकार। तर शिलाई करण्यासाठी ब्लाउजचे पीस हे सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि साईडच्या कडेने पिना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि या गळ्याच्या साईडने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि बरोबर गोल आकार आहे त्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर फक्त 5 मिनिटात पाठीमागच्या गळ्याची पूर्ण शिलाई करून मी दाखवणार आहे, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडने देखील अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सरळ त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने जर शिलाई केली तर खाली कमरपट्टी जोडण्याची काहीच गरज पडत नाही आणि गळ्याला ही गोट करण्याची काहीच गरज पडत नाही। अगदी कमी वेळेत आपला हा गळा तयार होतो। तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। जास्त एक्स्ट्राचं कापड कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर या गळ्याच्या कडेने अशा पद्धतीने छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत, जास्त एक्स्ट्राचं कापड कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि सेम याच पद्धतीने खाली कमरेच्या साईडला देखील छोटे छोटेसे कट्स देऊन घ्यायचे आहेत। तर एका साईडने अशा पद्धतीने हे कापड उलटं करून घ्यायचं आहे आणि त्यातून दुसरा भाग आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर कट दिल्यामुळे काय होतं, आपली फिनिशिंग खूप छान येते आणि अस्तर आहे ते वरच्या साईडला दिसत नाही, खालच्या साईडलाच राहतं। तर शिलाई करायची आहे यावरती। तर हे कापड उलटं करून झालेलं आहे, तर शिलाई करण्यासाठी यावरती दाब टीप टाकून घ्यायची आहे। तर खालच्या साईडचं अस्तर दिसणार नाही वरच्या साईडला याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम थोडंसं कापड पकडत एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे। जसा गोल आकार दिलेला आहे तसंच त्या पद्धतीने आपल्याला त्यावरती शिलाई करायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती फिनिशिंग बघू शकता आणि आकार बघू शकता, बरोबर डीप नेक आपला हा गळा तयार झालेला आहे। तर सेम याच पद्धतीने खाली कमरेच्या साईडने देखील दाब टीप टाकून घ्यायची आहे आणि साईडच्या कडेने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी तुम्हाला पाठीमागच्या गळ्याची कटिंग शिलाई कशी करायची ते। सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शिलाई करून झालेली आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर खाली कमरेच्या साईडला टक देण्यासाठी हे कापड बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यावरती अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे, अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून वरती 3.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे टक्सची शिलाई करून घ्यायची आहे। तर स्टार्टिंगला पुढे मागे करत शिलाई करायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे ही जी शिलाई केलेली आहे ती आपली उसवणार नाही, त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं पुढे मागे करत शिलाई करायची आहे। तर परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे यावरती। सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे। बरोबर हे कापड मधोमध फोल्ड करायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे, वरती 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच टक्सची शिलाई करून घ्यायची आहे। तर तुमच्या लक्षात आलेलेच असेल की पाठीमागच्या भागाची शिलाई कशी करायची, टक्स कसा द्यायचा, गोल आकार कसा द्यायचा, तो कसा कट करायचा, शिलाई कशी करायची, खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि आपला हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तरी तुमच्या सहजच लक्षात येईल। तर बघू शकता बरोबर एकसारखे टक्स आपली शिलाई करून झालेली आहे आणि गळा बघू शकता बरोबर डीप नेक आपला परफेक्ट गळा गोल गळा तयार झालेला आहे
आणि फिनिशिंग बघू शकता किती सुंदर अशी आलेली आहे. सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.